नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अयंगार बेकरी सारखा रवा केक कसा बनवायचा। ती अगदी मोजक्या साहित्यात किंवा घरातल्याच वस्तूंमध्ये हा केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हलका आणि स्पॉन्जी असा हा आपला रवा केक झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आपण ह्या वाटीनं कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। तर ह्या वाटीनं 2 वाटी रवा घ्यायचा आहे आणि अगदी 0 साईजचा रवा वापरायचा आहे। जर का थोडासा ओबडधोबड किंवा थोडासा मोठा असेल तर मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे, खूप जाडा रवा इथं वापरायचा नाही। तर अशा प्रकारे घेतल्याने वजनी म्हटलं तर 250 ग्रॅम आहे हा रवा, म्हणजेच पाव किलो। तर अशा प्रकारे कडापर्यंतच हा रवा घ्यायचा आहे, म्हणजे बाकीचं प्रमाण सुद्धा परफेक्ट होतं। तर साखर अशा प्रकारे घेतलेली आहे, त्याच वाटीनं वाटी फुल भरण्याच्या ऐवजी थोडीशी कमी भरलेली आहे। ही पिठी साखर करून घेतली मी अशा प्रकारे। तर फुल वाटी भरून झाले, आपल्याला एवढी साखर लागणार नाही। तर असे 2 क्यूब बटर घेतलेला आहे। तुमच्याकडे बटर नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी, पण केकची चव छान लागते म्हणून माझ्याकडे होतं म्हणून मी इथं ॲड केलेलं आहे। आता आपण पिठी साखर बनवून घेतलेली ती इथं टाकून घेऊया। तर याच्यातली थोडीशी पिठी साखर मी कमी केलेली आहे, तर पूर्णच टाकायचे नाही, तर केक जे आहे तो खूप गोड होईल। याच्यापेक्षा निम्मे जरी टाकले तरी चालतं। आणि तेल घेतलेलं आहे पाव वाटी आणि वजनी म्हटलं तर 50 ग्रॅम आहे। आता आपण याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी आणि चमच्याने म्हटलं तर 4 ते 5 चमचे दही इथं असं फेटून घ्यायचं आहे, ते याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया। आता आपण इथं 1 वाटी दूध याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण टाकलेलं सर्व साहित्य एकदम परफेक्ट आहे, काही कमी किंवा काहीही जास्त होत नाही। तर एखाद्या विस्करने किंवा चमच्याने तुम्हाला हवं तसं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहिल्या नाही पाहिजे। एकजीव होईपर्यंत आपण हे हलवून घेऊया। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर आता आपण हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। तर बघू शकता पहिल्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये किती फरक पडलेला आहे। पूर्ण मिश्रण हे एकजीव झालेलं आहे आणि तुम्हाला आता सध्या ही थोडंसं सैलसर वाटत असेल, पण आपण जेव्हा ह्याला अर्धा तास ठेवू तेव्हा ही रवा जो आहे ते अतिशय छान फुलून पीठ जे आहे ते घट्ट होतं। तर हे तयार झालेलं पीठ आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवूया। तर इथं आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून घ्यायचे गॅसवर आणि त्याच्यामध्ये असं एखादं स्टँड ठेवायचे, जेणेकरून हा डब्बा वरच्या झाकणाला लागून येणे तर त्याचं पाणी केकमध्ये उतरतं। त्यामुळे अगोदर ठेवून पाहायचं व्यवस्थित बसतं का। आता ही कढई जी आहे ते आपण प्रीहीट करून घेऊया। त्याच्यानंतर थोडंसं ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक करायचा आहे त्याला थोडंसं असं ग्रेसिंग करून घ्यायचं, किंवा तुमच्याकडं बटर पेपर असेल टाकून घेतला तरी चालतं। मग पातेलं असेल, कुकरचा डब्बा असेल, तुमच्याकडे जे असेल त्यामध्ये शक्यतो ॲल्युमिनियमचंच घ्यायचं, जेणेकरून केक जे आहे ते त्याचा कलर खूप छान येतो आणि केक छान भाजला जातो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये। मग ते पातेलं असो, दुसरं काही तुमच्याकडे डबा असेल। आता तेल लावून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून अशा प्रकारे सर्व बाजूनी लावून घ्यायचे। आता सगळ्यांकडेच बटर पेपर घरामध्ये नसतात, जर का तुमच्याकडे असं साधी ड्रॉइंग शीट वगैरे असेल तीही लावली तरी चालतं, पण सगळ्यात बेस्ट म्हटलं तर अशा प्रकारे काहीही लावायची गरज नाही। थोडंसं तेल लावून मैदा असा पूर्ण केक टिनला लावून घ्यायचा, याने सुद्धा केक अगदी अलगद असा निघला जातो किंवा बेक सुद्धा छान होतो। इथं मी केक बेक करण्यासाठी जुनी कढई वापरली, जे की आपण भाजीला वगैरे वापरत नाही। तुम्ही हा केक कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता, फक्त कुकरची शिट्टी काढून ठेवायची। पूर्ण मैदा लावून घेतल्यानंतर असं एखादं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मैदा राहिलेला काढून घ्यायचा आणि थोडंसं असं टॅप करायचं, म्हणजे एक्स्ट्राचा मैदा याच्यातला निघला जातो। तर ही पूर्ण तयारी अगोदर करून घ्यायची आहे। तर बघू शकता मगाशी जेव्हा आपण पीठ भिजायला ठेवलं होतं तेव्हा आणि आता बऱ्यापैकी फरक पडलेला आहे, किंवा बऱ्यापैकी पीठ घट्ट झाले। तर याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही आणि म्हणजे दूध पातळ करण्यासाठी वगैरे ॲड करायचं नाही। तर इथं आपण 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा दूध पावडर टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, अतिशय मस्त केक होतो। आणि पोहे खायचा चमचा असतो त्याने जरी टाकलं तरीही चालतं। आता आपण याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने किंवा असा स्पून असतो त्या चमच्याने आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे। तरी पण आपण इथं जो पोहे खायचा चमचा असतो त्याच्यामध्ये मी टाकून दाखवते, म्हणजे प्रमाण तुम्हाला परफेक्ट कळेल। त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जी वरची कडा असते चमच्याची तिथपर्यंतच हा भरून घ्यायचा आहे बेकिंग पावडर। खूप जास्त जर झालं तर परत त्याच्यात लाल असं पॅचेस येतात केकमध्ये, ते बरोबर वाटत नाही किंवा खायला व्यवस्थित लागत नाही। तर आता आपण इथं खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा टाकून घेऊया। तर बेकिंग सोडा आपल्याला इथं अर्धा चमचा टाकायचा आहे। तर बेकिंग सोडा सुद्धा अशा प्रकारे पूर्ण कडापर्यंत, म्हणजे वरचे जे काठ असतात तिथपर्यंतच अर्धा चमचा घ्यायचा आहे। हे दोन्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बिलकुल जास्त नाही झालं पाहिजे, जेवढं जसं सांगितलं तसंच टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एकच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित
मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथं व्हॅनिलाचे इसेन्सचे 5 ते 6 ड्रॉप टाकून घेऊया। तुमच्याकडे दुसरं कुठलं फ्लेवर असेल तेही ॲड केलं तरीही चालतं, किंवा जे व्हॅनिलाचं पावडर भेटतं तेही ॲड केलं तरीही चालतं। तर आता आपण हे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे व्हॅनिला नसेल तर 2-3 वेलची पावडर टाकून घ्या। तर हे जिन्नस टाकल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पिठामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे मिक्स झाला पाहिजे, कुठेतरी जास्त असं राहिलं नाही पाहिजे। आपण जे प्रमाण घेतलेले आहे ते अशा प्रकारे परफेक्ट घ्यायचं, म्हणजे हे पीठ सुद्धा व्यवस्थित होतं। आता तुम्हाला इथं घट्टसर वाटत असेल, पण रवा केक म्हटलं तर खूप सैलसर करायचं नाही पीठ, नाहीतर आपला केक व्यवस्थित फुलणार नाही। तर अशा प्रकारेच हे करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे। आता आपण ज्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया। तर बघू शकता टाकताना सुद्धा कितपत घट्ट आहे हे याच्यावरून कळतं। तर हे बघा अशा प्रकारेच हे पीठ व्हायला हवं, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, त्यामुळे आपला केक अतिशय छान प्रकारे फुलतो। आता हे थोडंसं टॅप करून घेऊया, याच्यामध्ये एक्स्ट्राची हवा असेल ते निघल्या जाते आणि आपला केक एकसारखा पूर्ण भाजला जातो। कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे, तर इथे मी मोठ्या गॅसवर एकदम लो फ्लेम करून घेतलेली आहे। आता हे केक टीन आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि ठेवल्यानंतर अशा प्रकारे झाकण जे आहे ते त्याला होल असतं, ते एखादं थोडंसं पेपर लावून ते पॅक करायचं आहे आणि जोपर्यंत आपला केक बेक होत नाही तोपर्यंत त्याला बिलकुल उघडायचं नाही। तर बघू शकता एकदम मस्त आपला केक बेक झालेला आहे। याच्या कडासुद्धा किंवा किती छान भाजला आहे हे बघा। तर बरोबर 50 मिनिट आपण हे केक जे आहे ते बेक केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर मीडियम फ्लेमवरच हा केक बेक करून घेतलेला आहे। इतका सुंदर भाजला आहे आणि इतका सुरेख झालेला आहे, वाटणार सुद्धा नाही की आपण हा घरी बनवला आहे। त्याला जाळीसुद्धा बघा, एकदम हलका असा हा आपला केक तयार झालेला आहे। तर आपण आता केक चेक करूया। तर बघू शकता एकदम क्लीन असे आपले चाकू निघलेला आहे। तर आता आपण हे केक थंड झाल्यानंतर काढून घेणार आहोत। तर याचे कडा अशा सोडवून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम केक कधीही काढायचं नाही, नाहीतर ते तुटला जाऊ शकतो। जसं की मैद्याचा केक बॉन्डिंगला होतो तसा हा एवढा होत नाही। तर आता ही केक थंड झाल्यानंतर आपण हा केक काढून घेऊया। तर थोडंसं टॅप केल्यानंतर अतिशय पटकन हा केक निघला जातो। तर बघू शकता वाटणार सुद्धा नाही की कढईमध्ये आपण हा केक बनवला आहे, एकसारखा झालेला आहे आणि किती सुरेख भाजलेला आहे केक। तर आता आपण हा कट करून घेऊया। तर कट करण्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आपला केक किती स्मूथ आणि स्पॉन्जी झालेला आहे। तर मुलांना खाण्यासाठी किंवा मोठ्यांना टी टाइम केक अशा प्रकारे बनवू शकता, अगदी सहज होतो। दुसरं वेगळं असं काही साहित्य लागत नाही, सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतं। तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आणि केकचा रिझल्ट छान पाहिजे असेल तर शक्यतो केक बेक करण्यासाठी केक टिनचाच वापर करा, म्हणजे अशा प्रकारे केक छान बेक होतो। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर बघू शकता किती स्मूथ आणि मस्त आपला केक झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। तर आपण एक तुकडा पाहूयात की कशा प्रकारे आपला केक झालेत। हे बघा एकदम स्पॉन्जी आणि वाटणार सुद्धा नाही की आपण हे घरी बनवलं आहे, इतका सुरेख आणि छान झालेला आहे। तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत।